Once again, a very warm welcome to all my dear students. तर मुलांनो, आपण पाठ क्रमांक 11 जीवन गाणे ही कविता आहे. ही कविता आपण बघत आहोत आणि या कवितेचे कवी आहेत नितीन देशमुख. तर सुरुवातीला आपण प्रस्तावना बघूया की निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार शिकवत असतात. मतलब नेचर में, सृष्टि में जो हर एक घटक रहता है या हर एक चीज़ रहती है वो कुछ ना कुछ वैल्यूज़, कुछ ना कुछ संस्कार हमारे ऊपर करते हैं. ऐसा संदेश, ऐसा मैसेज कवि ने इस पोयम के ज़रिए हमें दिया है. और कवि ने इस कविता में नेचर के जो हर एक घटक है उससे हम लोग कुछ ना कुछ सीख सकते हैं, उसके बारे में विवरण या स्पष्टीकरण इस पोयम में किया है. प्रस्तुत कविता जो है वो प्रस्तुत कविता एक किशोर नाम का मासिक है. मासिक मतलब मंथली पब्लिश होने वाला बुक. उस मासिक में 2009 के सितंबर में उस मासिक में ये पोयम आई थी. तर निसर्ग हा फार मोठा गुरु आहे, वो हमारा सबसे बड़ा टीचर है और निसर्ग के हर एक चीज़ को हमें ऑब्जर्व करना है, उसके हर एक चीज़ को अनुभव हमें लेके उस अनुभव से हमें कुछ ना कुछ सीखना है. ओके, तो कल हम लोगों ने इस पोयम का फर्स्ट स्टैंजा या पहिलं कडवं जे होतं ते बघितलं. उस फर्स्ट स्टैंजा में कवि ने क्या कहा है कि इस सृष्टि का जो मधुर गीत है, जो मधुर गायन है, वो हमें जीना कैसे सीखना या जीना सिखाता है. उसी तरह से जो झिलमिल करने वाले तारे हैं, जो चंद्र है, हाँ, वो हमें जीना सिखाते हैं. इतना ही उस फर्स्ट स्टैंजा का मतलब है. अभी हम लोग आगे चलते हैं. तर पुढे कवी आपल्याला काय सांगत आहेत. भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला. ये जो जग है, ये जो दुनिया है, यहाँ पे सब भरकटलेले आहेत. भरकटलेले मतलब दिशाहीन. किसी को भी अपनी सही राह पता नहीं है, किसी को भी अपना सही डायरेक्शन पता नहीं है, क्योंकि वो वैल्यूज से, मॉरल वैल्यूज से, संस्कारों से, अपनी राह से भटक गए हैं. भरकटलेले मतलब भटक गए हैं. आपको इस पिक्चर में दिख रहे हैं कि लोग हैं, लेकिन वो अलग अलग लोग हैं, एक दूसरे से अलग हैं. आजकल अच्छे लोग मिलना बहुत मुश्किल हो गया है, अच्छे संस्कार देखना मुश्किल हो गया है. यही कहता है कवि कि भरकटलेल्या जगा, जग मतलब विश्व, दुनिया, नाही संस्काराची जाण कुणाला. संस्कार मतलब अच्छे विचार, चांगले विचार. जाण मतलब जाणीव, भान. किसी को भी नहीं है यहाँ पे. अच्छे विचारों के बारे में कोई भी बातें नहीं करता या कोई भी ज़्यादा दिखाते नाही आहे. तर कवी आपल्याला सांगत आहेत पहिल्या 2 ओळीमध्ये दुसऱ्या कडव्याच्या की या भरकटलेल्या जगात कोणालाच संस्काराची जाणीव नाही, कोणच संस्कार बाळगत नाही. पुढे बघा काय सांगत आहेत. तुळशी वरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले. तुलसी, तुलसी ये एक पवित्र या होली मेडिसिनल प्लांट है. ओके, जिसे हम इंग्लिश में होली बेजिल कहते हैं, बेजिल का प्लांट. और ये प्लांट अगर आप हिंदू लोगों के घर देखोगे या आपके पिक्चर में भी टेक्स्ट बुक पे पेज नंबर 41 पे तुलसी वृंदावन असते. हम लोग बोलते कि तुलसी का पौधा लगाते हैं और शाम के वक्त वहाँ पे पणती, पणती मतलब द स्मॉल अर्दन लॅम्प, मातीचा छोटा दिवा, तो पेटवला जातो. मग तो दिवा काय करतो, संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी त्या तुळशीच्या आजूबाजूला जो अंधार पडलेला असतो तिथे तो दिवा उजेड देण्याचे, दुसऱ्यांना प्रकाश देण्याचे, स्वतः जळतो, खुद को तकलीफ होती है, फिर भी वो दूसरों को उजाला देता है. ही शिकवण आपल्याला पणती देते. बघा किती सुंदर विचार आहेत मुलांनो. बघा की कवी सांगतात की या भरकटलेल्या जगात संस्काराची कुणालाच जाणीव नाही. परंतु मी जेव्हा तुळशी वृंदावनाकडे जेव्हा बघतो आणि तिथे ती पणती आहे, तिला बघून मला तिच्यासारखे जळावे कसे हे शिकवले जाते किंवा मला हे शिकवण मिळते
कि स्वतः जळून दूसऱ्यांना प्रकाश द्यावा, खुद जल के दूसरों को प्रकाश देने का, उजाला देने का, ये सीख मुझे वो पंक्ति देती है. कितना अच्छा और सुंदर विचार आहे. पुढे बघा, पणती दिसतं तुम्हाला या चित्रामध्ये, ही पणती आहे आणि ती तेवत आहे. तेवणे म्हणजे जळणे, पेटणे. पुढे बघूया आपण. प्रेम काय ते कुणान ठावे. प्रेम काय आहे हे कुणालाच ठाऊक नाही. नदी प्रेम, प्रेम प्यार. प्रेम काय आहे, कुणा म्हणजे कुणालाच, किसी को भी नहीं मालूम. नदी सागरा जीव का लावे. नदी म्हणजे सरिता. आपको मालूम है कि हर एक नदी जाके आखिर में किसे मिलती है, समुंदर को, सागर को, दरिया को. तर सागर म्हणजे समुद्र, सी. मग कवी सांगतात की प्रेम काय आहे हे कुणालाच ठाऊक नाही, परंतु नदी सागरावर खूप प्रेम करते आणि शेवटी ती तिचा जीव लावते. जीव लावणे म्हणजे काय करणे, प्रेम करणे, मनापासून प्रेम करणे. हा बघा कवी काय सांगत आहेत आपल्याला ह्या ओळींतून, की प्रेम काय आहे हे कुणालाच माहीत नाही. सगळे प्रेम हे मतलबी असते, स्वार्थी प्रेम असते. प्रत्येकाच्या अपेक्षा असतात कि हर एक का अपना अपना एक्सपेक्टेशन रहता है. प्यार के पीछे उनका अलग अपना एक क्या रहते बोलते स्वार्थ रहता है. परंतु नदी सागरामध्ये, समुद्रामध्ये जाऊन मिळते. ती त्याच्यावर प्रेम करते. तिला समुद्राकडून कोणतीच अपेक्षा नसते. हां, आता पुढे बघा, तुम्हाला हे दिसतं की नाही सागराचं चित्र, हां, आणि ते लाटा दिसत आहेत. पुढे, स्वैर होऊनी नदीचे पळणे. बघा ह्या चित्रामध्ये तुम्हाला स्वैर म्हणजे स्वच्छंदी, फ्री. नदी एकदम फ्री होऊन धावत पळते. नदी म्हणजे सरिता. पळणे म्हणजे धावणे, स्वच्छंद होऊन धावणे. स्वैर होऊनी नदीचे पळणे, जगणे मजला शिकवून गेले. हे नदीचं पळणं, की आपण प्रेम कसं करावं एकमेकांवर, की त्या प्रेमामध्ये समर्पण असावं, त्या प्रेमामध्ये चांगल्या भावना असाव्यात, स्वार्थ नसावा. ओके, ते प्रेम नकारात्मक नसावं. ज्याप्रमाणे नदी सागरावर प्रेम करते आणि स्वच्छंदपणे धावते आणि जाऊन सागराला मिळते, त्याच प्रकारचं प्रेम असावं. तर तिसऱ्या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगत आहेत की प्रेम काय आहे हे कोणालाच ठाऊक नाही, परंतु नदी सागराला जीव लावते, जीव ओवाळून टाकते, त्याच्यावर प्रेम करते आणि मग ही नदी स्वच्छंदी धावत येऊन स्वतःला सागरामध्ये अर्पण करते, समर्पण करते. हे मला जगणं मजला शिकवून गेले, हे मला जीवनातला एक महत्त्वाचा धडा शिकवून गेलेला आहे, असं कवी आपल्याला सांगत आहेत. तो मुलांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत आणि बाकीचे जे कडवे आहेत ते आपण नंतर घेणार आहोत. तर आज आपण कोणते नवीन शब्दार्थ बघितले बघा. नदी म्हणजे सरिता, समानार्थी शब्द. सागर म्हणजे समुद्र. पणती म्हणजे मातीचा छोटा दिवा. तुळस म्हणजेच काय आहे, एक पवित्र औषधी वनस्पती, अ होली बेसिल प्लांट. आणि मातीचा छोटा दिवा, पणती, दिया जिसे हम हिंदी में बोलते हैं. और तुळस मतलब तुलसी का पौधा जैसे हम हिंदी में बोलते. जग म्हणजे विश्व. स्वैर म्हणजे स्वच्छंदी, फ्री. स्वैर म्हणजे काय, स्वच्छंदी, फ्री. तो बच्चों, आपको ये पोयम जो है, अभी तक हम लोगों ने इस पोयम के 3 पैराग्राफ किए हैं, तो आपको तीनों पैराग्राफ समझ में आए होंगे. हाँ, थैंक यू सो मच.